उगी त्यावेळेस विचार आला की अरे म्हणजे कॉलेज आता नेमकं सुरू झालंय, सुटलंय आणि पुन्हा इथं नोकरीमध्ये पुन्हा अडकलो. त्यावेळेस विचार आला. पण मग बीएड झाल्यावर सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो. आणि CTET ची त्यावेळेस एक्झाम होती, ते पास झाले. पण बदलीच्या कारणामुळे जिल्हा परिषद जॉईन केलं नाही आणि त्यानंतर मग STI ची एक्झाम झाली, मेन पर्यंत पोहोचले. पण आर्थिक कारणामुळे पुढचं काही यशस्वी होऊ शकलं नाही. तरीही हार मानली नाही आणि सतत प्रयत्न करत राहिले. आणि आज शिक्षिका म्हणून आहे, संस्थेवर आहे, आदर्श विद्यालय TF नगर. आणि मला म्हणजे सांगायला अभिमान वाटते का म्हणजे संख्या वगैरे भरपूर आहे आणि सतत ऍक्टिव्ह असते. आणि आज जवळपास 6 ते 7 वर्षापासून माझा जो वर्ग आहे तो 100च्या वरचा आहे. म्हणजे 100 आता या वर्षीच्या माझ्या वर्गातल्या 109 विद्यार्थी होते, मागच्या वर्षी 108 विद्यार्थी होते. आणि असं म्हणजे माझ्याच वर्गाचं नाही पण आमच्या तुकड्यांमध्ये सुद्धा 100च्या वर संख्या आहे. असं म्हणजे घरदारांची बहरलेला आहे आणि आमची शाळा सुद्धा बहरलेली आहे. धन्यवाद सर. आणि एक आल्यानंतर मग मला ना बऱ्याच वेळा असं चिडायची की आपण काही विशेष केलं नाही. पण जेव्हा इथं आल्यानंतर मग ना राष्ट्रगीत म्हणत असताना ही बिल्डिंग पाहिल्यानंतर मला जाणवलं की खरंच या बिल्डिंगची आपण आधार म्हणायला पाहिजे. कारण या बिल्डिंग मध्ये आपण जे काही शिकलो तर आयुष्याचा म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न आपला मिटलेला आहे. विशेषतः स्त्रिया हे नंतर नवऱ्यावर डिपेंड असतात त्यामुळे यांचा प्रश्न नाहीये. पण हे सगळे आणि प्लस आपला हातभार पण लागतो. तर हा पोटा पाण्याचा प्रश्न आपल्या या बिल्डिंगमुळे आपला सुटलेला आहे. आणि या बिल्डिंगला हॅट्स ऑफ यू. आणि खूप म्हणजे ते काय जेल होता हे ऐकलेलं आहे पण या जेलमध्येच आपण सगळे चांगले कैदी जरी असलो पण चांगले तयार झालेले आहेत. आणि आपल्या भविष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण सगळेच यशस्वी आहोत. हे सगळ्यांचे आनंदी चेहरे पाहून मलाही जाणवत आहे. आणि मला खरंच खूप आनंद झालाय की इथं येऊन. आणि माझा खरंच शीन थकवा सगळ्या जो काही निघून गेलाय. आणि अजून पुढच्या आयुष्यामध्ये मी खूप चेअर होऊन किंवा म्हणजे खूप आनंदी होऊन पुढच्या भविष्यासाठी अजून खूप काही करण्याचा माझा म्हणजे हेतू मी इथं व्यक्त करत आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना बघून खूप आनंद झालाय. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. धन्यवाद मॅडम. अतिशय चांगला अनुभव त्यांनी सांगितलेला. यांचं स्वागत करण्यासाठी मी शीतल वाडकर मॅडमना विनंती करतो की त्यांना मोमेंटोज आणि पुष्पगुच्छ त्यांचं स्वागत करावं. त्याच्यानंतर सतीश कवडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मला असं वाटतं थोड्या टाळ्या पण झाल्या पाहिजे. किरण कुमार बलिराम अवचार, सॉरी सतीश आला. सतीश किरण कुमार अवचार, सतीश कवडे. पूर्ण नाव सतीश शामराव कवडे, पातूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला. आणि सध्या म्हणजे 19 वर्षापासून तिथे माधवगाव पंचायत समिती जिल्हा परिषद वाशिम इथे कार्यरत आहे. आणि बाकी लग्न झालेलं आहे, 2 मुलं आहेत. कधी झालं? 2010 मध्ये झालं. आणि माझ्या मिसेसला बरेच सुपरिचितही आहेत. सीमा वगैरे, किरण वगैरे, सीमाच्या निवेदनच्या लग्नामध्ये आम्ही आलो होतो सर्वजण त्यावेळेस पासून. आणि त्यांच्या मिसेस सोबतही सुपरिचित आहे सर्वजण. बाकी काय सर्व जे आहे. सतीश कवडे यांचं स्वागत करण्यासाठी मी आपले SR इरफान सर यांना विनंती करतो की त्यांनी सतीश कवडे यांना मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन द्यायचं. आणि सर्वांना विनंती आहे की परिचय आपल्याला शॉर्टकट मध्ये घ्यायचा आहे कारण पुढे पण आपला दुसरा कार्यक्रम आहे.
विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करायचा आहे. जिल्हा परिषदचे जॉब आले पण घेतले नाही कारण की इकडे शिक्षण सेवक परवडत नव्हतं म्हणून. आणि माझे मिस्टर शिक्षकच आहे जिल्हा परिषद. बस एक मुलगा सुखी संसार. मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी माया गावंडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मोमेंटोज आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. त्याच्यानंतर किरण कुमार अवचार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना नमस्कार. मी किरण कुमार बळीराम अवचार, राहणार वाशिम. मी सध्या माझ्या होम ब्लॉकमध्ये पंचायत समिती मालेगाव येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वागलोद येथे कार्यरत आहे. आणि मला एक मुलगी आहे, ती सध्या 9व्या वर्गात शिकत आहे. आणि माझा मुलगा 4 वर्षाचा आहे. थँक्यू. वहिनी वाशिम नगर परिषदला असिस्टंट टीचर म्हणून जॉईन आहे. अजून ओके. मी अनिल बिहारे सरांना विनंती करतो की सरांनी यावं आणि आमच्या किरणला मोमेंटो आणि योगाचे सदस्य आमचे लहान नागरिक आणि आता एका नवीन बिझनेस मध्ये उतरलेले आहेत. त्यांनी कोल्ड्रिंकचा व्यवसाय सुरू केलेला आहे. कुठल्या तरी मित्रांना आपल्या ड्रिंकचा व्यवसाय सुरू केला ही पहिली कोल्ड्रिंक काय हरकत नाही, आपण लाभ घेऊ शकता. चला यानंतर माया कालपांडे मॅडम प्लीज. आपल्याला घाईनं घ्यायचं आहे कारण आपल्याला 2ला नमस्कार सर्वांना. माझं नाव माया श्रीराम काळपांडे. सासर तुलसीदास किरोळकर सरांना सर्वजण जवळपास ओळखतात. ते माझे नंदेही आहे. म्हणजे मला सासर एकदम छान मिळालं. माझे सासू सासरे सर्व वेल एज्युकेटेड फॅमिली आहे. नंदन वगैरे सर्व शिक्षकच आहेत. मला 2 मुली आहेत. एक 10वीला गेली यावर्षी. मागच्या वर्षी उभी बाबामध्ये ती 0.1 ने सेकंड लेवलला सिलेक्ट नाही झाली, त्यामुळे तिला थोडंसं नाराज झाली होती ती. दुसरी मुलगी मला माझी 6वीला आहे. एवढे बनवून माझे 2 शब्द संपवते. मोमेंटो द्या प्लीज. सचिन काळे सर आपला इंट्रो देतील. सचिन काळे सर्वांना नमस्कार. मी सचिन हिमंतराव तायडे, राहणार कुमारी. सध्या हल्ली काम कौखेड गजानन वाटिका या अपार्टमेंटमध्ये राहतो. आणि मी आणि पाटील सर आम्ही दोघेही एका शाळेवरती आहोत. शाळेचं नाव आहे श्री दादासाहेब मेश्राम वरिष्ठ प्राथमिक शाळा. आणि आमच्या दोघांची अपॉइंटमेंट सुद्धा एकाच दिवसाची आहे. 22/7/2023
3 या दिवशी आम्ही दोघे जण त्या ठिकाणी जॉईन झालेलो आहोत आणि मला एक मुलगी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सचिन जाळे यांचं स्वागत प्रमोद करंजकरांचं प्रतिनिधित्व त्यांना विनंती. त्यानंतर मनीषा जगताप मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या बरोबर व्यक्त करायचं. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आणि आनंद पाहून खूप चांगलं वाटत आहे. खरंच बऱ्याच वर्षांनी आपण भेटलेलो आहे. तर पूर्वीची मनीषा मी जशी तशीच आहे. माझं मनीषा ज्ञानेश्वर जगताप आणि आताचं नाव आहे मनीषा नरेश देशमुख. तर मी जिल्हा परिषद शिवनगर कारंजा तालुकाच आहे माझा प्रॉपर. तिथे शिक्षिका आहे आणि मिस्टर सुद्धा जिल्हा परिषद शेलूर बाजार इथे शिक्षक आहे. तर हा जो इव्हेंट मॅनेज केलेला आहे सीमा मंगेशकर, याला विशेष त्या लोकांचं तर आहेच, पण आपण सुद्धा सगळेजण एवढ्या बिझी शेड्यूलमधून इथे आलो किंवा सगळ्यांना भेटायचं आहे, सगळ्यांशी बोलायचं आहे. आमची तशी रणजू नमी आम्ही 4-5 जणींचा असते कॉन्टॅक्ट, पण बाकीच्या जणींशी कॉन्टॅक्ट नव्हता. सविताशी बरेच वर्ष झाले भेटली नाही. तर ए सेक्शन मध्ये आम्ही होतो, त्याच्यामुळे बरेचसे ए सेक्शनचे बरेच बी सेक्शन मधले काही जास्त ओळखीचे नव्हते. तरी पण आता लक्षात आलेले आहे. आम्ही तर खूप मजा केली. गेटला असताना ना म्हणजे आम्ही पूर्ण अकोल्याची गल्ली गोळ सायकलवर आणि लेसनला जायचं तर साडी आणि सायकल सगळं मॅनेज करून केलेलं आहे. आणि नवीचा भाग तिकडे होता, जुन्या अकोल्या तिकडे आणि आरतीचं सगळीकडे आम्ही जाऊन आलेलो आहे. आरतीचा जस्ट फोन आलेला की म्हणजे तू येणार आहे की नाही, तेव्हा आम्ही तेव्हा कन्फर्म नव्हतं, पण असं वाटतं जाऊ दे अकोला जवळ आहे आणि सगळ्यांची भेटीगाठी होतात. त्याच्यामुळे मला एक मुलगी आहे, तिचं 12वी झालेलं आहे, सध्या तिने 12वी दिलेली आहे. मी तर प्रिपेअर होती ती. आणि एक मुलगा आहे, तो 8वीला गेलेला आहे. सगळ्यांना भेटून खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यांचं स्वागत दीपाली गारे मॅडम प्रतिनिधित्व त्यांना विनंती करतो. याच्यानंतर संतोष रामराव गिरीधर आपल्या बरोबर व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार. माझं नाव संतोष रामराव दुधे. मी बीएडला ए सेक्शनला होतो. त्याच्यामुळे मला ए सेक्शन मधल्या मुला मुलींची नावं माहिती आहेत, फक्त हजेरीमुळे. बाकीच्या सेक्शनचे चेहरे ओळखतो, नावं कन्फ्युज होतात. ठीक आहे, मी खामगावला स्थायिक आहे. माझी पत्नी शीतल वाळकर मॅडम सोबत खामगाव पंचायत समितीलाच आहे. मी पण खामगावलाच राहतो. मला मोठी मुलगी आहे 9व्या वर्गाला आणि छोटा मुलगा आहे 5व्या वर्गाला. बाकी सगळं सुरक्षित आणि सुखी आहे. एक मिनिट, पुराणे सरांनी जे शरद कुराळे सरांनी या ठळक बातम्यामध्ये तिळाची चटणीचा उल्लेख केला होता. आमच्या हॉस्टेलवर एक तर काही लोक हाताने स्वयंपाक करत, काही लोक मेस लावलेली असायची. माझी आई तिळाची चटणी द्यायची डब्यावर. ती खूप लोक चोरायची. उदाहरणार्थ मुकेश कौरपुडिया, शरद कुराळे. मी तिला कुलूप लावून ठेवायचो, कारण 8 दिवसातून 15 दिवसातून चटणी मिळायची. कमीत कमी मला राहायला पाहिजे. ठीक आहे. दुधेकरांचं स्वागत विलास भोळेकर देशमुख यांना विनंती करतो. त्याच्यानंतर शुभांगी चिंचोळकर मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी आपलं बरोबर करतो करायचं.
आता भगवद्गीतेचे क्लास वगैरे ऑनलाईन जॉईन केलेले आहे. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात फार परिवर्तन झाले. म्हणजे सकारात्मक विचार जास्त वाढलेले आहेत की माझ्यामध्ये फार वाढ झाले होते. म्हणजे थोडं माझं डोकं झालं होतं आणि आता डिप्रेशनमधून मी भरपूर बाहेर आलेली आहे. मला हे माझ्या भगवद्गीतेच्या क्लासने आणि मी स्वाध्याय परिवार जॉईन केलेला आहे. त्याच्या भावफेऱ्या पण करते. त्याच्या व्यतिरिक्त मी भजनाचा क्लास लावलेला आहे. पण तुमचे सगळ्यांचे अनुभव माझ्यापेक्षा खूप जास्त आहेत कारण की तुम्ही शिक्षकी पेशात आहात आणि तुम्ही सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन वगैरे सगळे अनुभव घेतलेले आहे. मी तसे काही अनुभव घेतले नाही. पण माझे मिस्टर एअरफोर्समध्ये असल्यामुळे मी 23 वर्ष इकडे तिकडे त्याच्यासोबत फिरलेली आहे. तर अनुभव माझ्या गाठीशी आहे. त्याच्यानंतर त्यांनी सगळी सोडून आम्ही आता पुण्यात स्थायिक झालेलो आहोत. ते बँकेत आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे. माझा मुलगा 28 वर्षाचा झाला आणि त्याचा माझी मुलगी 12वी झालेली आहे नुकतीच. आता ती आयझपची एक्झामची प्रिपरेशन करते आहे. तिची 25 मेला एक्झाम आहे आणि 5 तारखेला शेगाव तरी सगळ्यांनी आवडतो. सगळ्यांचं स्वागत आहे. मी चंदननगरला राहते विशालदीपमध्ये. धन्यवाद. मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या विशेष करून पुढाकार घेणाऱ्या आपल्या सीमा चुबनकर मॅडम यांना विनंती करतो. सीमा चुबनकर मॅडम यांना विनंती करतो की यांचं स्वागत करावं. त्याच्यानंतर विलास मुरलीधर भराळ सर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव विलास मुरलीधर भराडे आणि माझ्यासोबतच माझा एक भाऊ होता राजू मुरलीधर भराडे. तो आज आलेला नाही, तो नागपूरला असतो. आणि माझं काही खूप असं विशेष काही प्रगती नाही, बस तुमच्यासारखीच आधी BSc केलं. तर आपल्या या बिल्डिंग मुळे खरोखर आपण सर्वजण एकत्र आलो आणि मॅडमने सांगितलं मग या बिल्डिंगनं आपला पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटवला. तर BSc नंतर मी आधी या बिल्डिंग मध्ये यासाठी झालो की पटकन काहीतरी नोकरी मिळावं, असं म्हणत की D.Ed केलं किंवा मास्टर झाला आणि काही नोकरी लागतेच, तर म्हणून आलो. आणि लगेच 2003 चीच आपली बॅच. 2003 मध्येच जुलैमध्येच माझं सिलेक्शन झालं वर्धा जिल्हा परिषदला आणि माझा लहान भाऊ नागपूर जिल्हा परिषदला. दोघे भाऊ सोबतच लागलो आणि 2016 पर्यंत तिथे ड्युटी केली. 2016 मध्ये अकोल्याला म्हणजे एवढे वर्ष 14 वर्ष प्रयत्न केला दरवर्षी बदलीचा फॉर्म भरून भरून, पण थकलो, पण काही बदली झाली नाही. आणि मग शेवटी बुलढाण्याला एक जण विचार मिळाला, त्याच्यासोबत बुलढाण्याला आलो. इथं खामगाव पंचायत समितीला सध्या कार्यरत आहोत. बाळापूरच्या बाजूने पळशी आहे तिथे. आणि पाचूरला घर वगैरे केलेलं आहे छानसं, 3000 स्क्वेअर फूट सगळे आले. तर एवढाही कार्यक्रम होते आपल्या घरी. पण कसं झालेलं आहे की आता मुलगा उशिरा झाला, जवळपास 12 वर्षानंतर लग्नाच्या. तर आता तो 6 वर्षाचा आहे. तर त्याच्या एज्युकेशनसाठी मागच्या वर्षापासून मी इथे सुद्धा एक घर घेतलं आणि इथं कौलखेडला हे आपले मित्र सोबतचे 2-3 जण आहेत, तिथेच राहतो. आता अकोल्यालाच राहतो. सर्वजण अकोल्याला एक कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या घरी येऊ शकता आणि कधीही येऊ शकता. तर असा हा अल्पसा परिचय. आणि आपल्या शिक्षकी पेशासोबत इतर काही छोटे मोठे व्यवसाय करतो. त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टी डीलिंगचं असेल, काही कारची डीलिंग करतो आणि शेअर मार्केटचे थोडं काम करतो. तर असे कामं करून थोडी प्रगती बाकी लोकांसारखं करण्या. D.Ed मध्ये आपण या चारोळ्या नंतर काय म्हणतात ते लेख, कादंबरी, मी अजून कोणतं पुस्तक वाचलं नाही कारण आपण फुल्ली प्रोफेशनल आहोत की म्हणजे इन्कम तिथून येते तेच काम आपण करतो. त्याच्यामुळेच आहोत. आणि शाळेत आता आपण कसं एक शिक्षकी पेशेत आहोत, तर जेवढं बेस्ट मुलांना देता येते तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. फुल टाइम शाळा आणि मध्ये आता उन्हाळे असूनही आम्ही अधातमधात आठवड्यातून एक वेळा जाऊन मुलांचे क्लासेस वगैरे घेतो. तिथे जाऊन थोडंसं बरं वाटते. ते आपली मुलं नवोदयला लागले. NMS ला यावर्षी माझ्या 4 विद्यार्थी लागले.
पास झाले, पात्रही झाले. तर असं मुलांचं थोडं थोडं दिसते आणि ते प्रेरणा हेच आपले फेसबुकवर काही जे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून मिळते. आता अनिल पोगे आहे, त्याचे पाहतो ते त्याला पाहूनच असं वाटतं की आपण पैसे कमवून राहिलो खूप, पण काहीतरी आपण त्या पेशाला काहीतरी दिलं पाहिजे. तर असे आपल्याच मित्रांच्या प्रेरणेतून या सगळ्या गोष्टी कराव्या वाटतात. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं वाटते आणि तळमळीनं शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि या DEDच्या ही जी बॅच आहे आपली, याच्यामध्ये 2 वर्ष आधी पातूरला आम्ही कार्यक्रम घेतला होता, आले होते तिथं. तर तशी आज मुलींना जशी फिलिंग येत असेल की कोणी ओळखू नये, कोणी कसे झाले कोणी कसे झाले, नाही का. तर असे आम्हाला त्या दिवशी आले तिथं मुलंही ओळखू येत नव्हते. फक्त हे 4-5 जण जे नेहमी भेटतात तेच, बाकीचे ओळखायला येत नव्हते. तो कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये आता जवळपास म्हणजे 90% जणांच्या चांगल्या ओळखी आहेत. कधी कुठे भेटले तर आम्ही ओळखू शकतो, पण मुली 2-3 सोडल्या तर मला तर कोणत्याच इथे इंट्रोडक्शन देऊनही रिमाइंड होत नाही की आपल्या कॉलेजला होती म्हणून. कारण कधी खूप जास्त म्हणजे 2-3च मुली आहेत. माझ्याकडे तर फक्त फ्रँकली सांगतो वैशाली बोराडेचा एकच नंबर होता आणि तिथं स्टेटस मला दिसते, खूप फोटो काढते आणि तिचे फोटो पाहून माझी बायको म्हणते हे एकच कशी तुमच्या नंबर मोबाईलच होते एक होता ते आहे आणि ते म्हणे आज सगळ्याचे फोटो काढून मला अजून दाखवा येते म्हणे पाहायला. तिलाही म्हटलं ये, पण ती म्हणे काय आता ते माझ्या घरी पाहुणे आले, लग्न आहे एक नातेवाईकाचं, तर नाही तर ती म्हणे येतेच म्हणे सगळ्या तुमच्या भेटते म्हणे. तुम्ही बोलवलं तिला, पण ते पाहुणे असल्यामुळे काही येऊ नाही शकले. तर असं खूप छान वाटलं. मला वाटते असाच कार्यक्रम कंटिन्यू करावा. आपल्यामधूनच चांगल्या चांगल्या पदावर आहेत आपल्या ज्या आता मुली आहेत, यांचे ह्याही चांगल्या नोकरी करतात, चांगले अनुभव आहेत आणि त्यांचे घरचे मिस्टरही खूप चांगले मिळाले सर्वांना. सर्व खूप सुखी आणि छान कुटुंबात आहेत. असं जर समजा कोणी स्पॉन्सर घेतलं की नाही पुढच्या वर्षाचा कार्यक्रम माझ्या घरी किंवा माझ्या शेतात असं काही असलं तर आपण सगळेजण तिथं करत जाऊ. आणि कुठंच नसतं तर आम्ही अप्रवासी आहोत, जे 7-8 लोक इथं राहतो, आपण इथंच दरवर्षी असं समजायचं एक लग्न असते, त्या लग्नाला म्हणून आपण जात जाऊ आणि सगळे मिळून आपला हा एक परिवार आहे. आपण असंच सुखी समाधानी आनंदाने सर्वांच्या भेटीगाठी होत जातील. एक दिवस आपण सर्वजण सगळ्यांच्या सहकार्यातून देत जाऊ. आणि एक ग्रुप आहे मुलांचा मुलींचा वेगळा आहे, तर एक व्हॉट्सअपचा ग्रुप करावा की जेणेकरून त्याच्यामध्ये काही करायचं असेल कोणाला तर ते आपण करतो. सगळेजण सोबत जर आले तर खरंच छान वाटते. कारण हा 25 वर्ष म्हणजे काही कमी नसतात, नाही का. ते एवढ्या दिवसाच्या त्या आठवणी आहेत, त्या सगळ्या रिवाईज होतात. असं कुठं कुठं स्ट्रेस येते की कोण असं कोणत्या वर्गात असं आहे ते. तर छान वाटते. सर्वांनी नक्की दरवर्षी एक वेळा वर्षातून एक दिवस काढत जा आणि आपण असंच उन्हाळ्यामध्ये एक असा गेट टुगेदर कार्यक्रम घेत जाऊ. या ठिकाणी आयोजकांनी खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल सर्वांचे खूप आभार. धन्यवाद. त्याच्यानंतर नम्रता सातत्य मॅडम यांना विनंती करून त्यांनी आपलं बरोबर व्यक्त करायचं आहे. सर्वांना प्रथमतः सस्नेह नमस्कार. शिक्षकीय पेशाच्या प्रवासाची आपली जी 2 वर्ष होती त्या सुंदर प्रवासातील आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सगळे अत्यंत उत्साहाने जोमाने आज इथे उपस्थित झालो आहोत. खरं तर ह्या गेट टुगेदरची वाट मी खूप वर्षांपासून बघत होते, कारण सगळ्यात आधी माझं लग्न झालं होतं. त्यामुळे नंतर मी काही कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते आणि मी म्हणजे फारच लांब गेली होती सगळ्यांपासून. त्यानंतर मला असं सारखं वाटायचं की अकोल्यातल्या मुली अकोल्यात भेटतात, मुलांच्या पण भेटीघाटी होतात, ग्रुपमध्ये पण बघायची. तर मला सारखं वाटायचं कोणाचंही गेट टुगेदर बघितलं की आपलं कधी गेट टुगेदर होईल, मलाही सगळ्यांना भेटायचं आहे, सगळ्यांशी बोलायचं आहे. कारण लहानपणापासून मी मैत्रीच्या बाबतीत खूपच नशीबवान आहे. मला अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी मिळालेल्या आहे. कुठेही गेली मी
तरी मला खूप चांगल्या सख्या, खूप चांगल्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत. मी कधीच विसरू शकत नाही. या बाबतीत खरंच मी लकी आहे. त्यामुळे माझा आनंद तर आज खूपच द्विगुणित झाला आहे. मुलींची जेव्हा संख्या कमी होती तेव्हा मी पात्रिका सरांना फोनही केला होता. म्हटलं सर मी एवढ्या लांबून येते आहे, माझ्या घरी जर कळलं की 5-10 मुली आहेत तर मला म्हणतील ना तू का चालली म्हणून, बाकीच्या तर प्रॉपर वाले. असं सर म्हटले मॅडम वाट बघा म्हणे 2 दिवस होतील म्हणे मुली तयार. असं आणि मग जशी जशी संख्या वाढत गेली तसं तसं मला खूप छान वाटलं. असो मी नाशिक येथे राहते. मी शासकीय आश्रमशाळेत पदवीधर प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघंही एकाच शाळेत आहेत. मला 2 कन्यारत्न आहेत, वैदेही आणि तेजस्वी. माझी मोठी मुलगी इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला मुंबईत ऐरोलीला असते. लहान मुलगी 10वीला आहे. आमची जॉईंट फॅमिली आहे, सासू सासरे आम्ही 4. असा खूप हसता खेळता आणि छान परिवार आहे. त्यामुळे सगळीकडे सुखासुखी आहे. बस ठीक आहे. मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी मंजू उदवाल मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ आणि स्वागत करावं. उदवाल मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत होतं. सर्वांना माझा नमस्कार. मी मंजू शामलाल उदेवाल, बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज मंजू नारायण कुमावत. मी जळगाव खानदेश पाचोरा येथे माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी खाजगी अनुदानित शाळेमध्ये पदवीधर माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझे मिस्टर यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय किनी तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मला 2 मुलं आहेत. एकाने मागच्या वर्षी 12वीची एक्झाम दिली, ऍडव्हान्स त्याने जेईची क्रॅक केली. 8,537 त्याची रँक आली, पण त्याला ब्रँच कॉम्प्रोमाइज झालं नाही म्हणून त्याने यावर्षी सुद्धा रिपीट केलंय. आणि खरं सांगायचं तर 18 तारखेला त्याचा एक्झाम आहे. जेव्हा मला ग्रुपला मेसेज मी वाचला की आपलं गेट टुगेदर आहे, खूप इच्छा होत होती. पण परिवार जो असतो ना सर, तो तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त सांभाळावा लागतो. माझ्या सासूबाईंचं वय 88 वर्ष आहे आणि त्यांची 8 दिवसा अगोदरच रिपोर्ट फार निगेटिव्ह आलेले होते. सीमाचा पर्सनली मेसेज मला आला की तुला यावंच लागेल. मी सीमाला सांगितलं की सीमा असं असं आहे, पण मी 100% प्रयत्न करेन. मग 8 दिवसापासून त्या विषयावर मी माझ्या मिस्टरांशी काही बोलली नाही. पण 2-3 दिवसा अगोदर त्यांनी माझा फोन बघितला आणि त्यात आमच्या मुलींच्या ग्रुपचा इतका उत्साह त्यांनी बघितला आणि त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये, म्हणजे मी पहिलं थँक्स त्यांना करते की त्यांच्यामुळे आज एवढ्या घरच्या कठीण परिस्थितीत सुद्धा मी आजचं हे गेट टुगेदर एन्जॉय करू शकत आहे. सरांनी परस्पर पात्रिका सरांना पैसे मारले आणि मला सांगितलं तू सरांना कॉल कर आणि तुला जायचंय. मग ठरलं आता यायचंय बा. सगळ्या मैत्रिणींना वगैरे सांगून झालं. परवा पुन्हा सासूबाईंची तब्येत बिघडली. म्हटलं आता आपल्याला काही जाता येणार नाही, पण परमेश्वराच्या कृपेने काल त्यांना बरं वाटायला लागलं आणि आजचा हा दिवस, आजचा हा क्षण मला पाहायला मिळाला. नाही तर या एवढ्या सुंदर अशा क्षणाला मी मुकले असते. सर आपल्यातले प्रत्येकच जण जर बघितलं तर तळागाळातून आलेले, संघर्षाची ठिणगी प्रत्येकाच्या ठिकाणी होती. प्रत्येक जण संघर्ष करत होता आणि खरोखरच आज आनंद इतका वाटतोय की त्यासाठी 2 ओळी म्हणावाशा वाटताय की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि अशीच उडान आपल्या या बीएडच्या मित्र परिवारामध्ये कुडाळे सर, बोरकर सर आणि बरेचसेच असतील. मला म्हणजे जे परिचयाचे आहेत त्यांच्याविषयी सांगते, त्यांनी खरोखरच अशी उडान घेतलेली आहे. त्यांचा आदर्श आम्हाला खरोखरच अभिमानास्पद आहे. आणि बीएड विषयी जर म्हणायचं म्हटलं सर तर बाकी मैत्रिणी वगैरे हॉस्टेलला राहायच्या. मी प्रॉपर अकोल्याची. अकोल्याला घर आणि कॉलेज असं श्वेता मी दोघींनी सायकलवरती आमचा प्रवास चालला. आम्ही येणं जाणं केलं. पण मैत्रिणींचं म्हणजे आम्हाला फार हेवा वाटायचा की आम्हाला हॉस्टेलला राहायला मिळत नाही. दीपाली, उजू, बरं का, दीपालीच्या बेसन आणि दह्याच्या वड्या मला नेहमीच
लक्षात आहे सर, नेहमीच आठवणीत आहेत की ती इतक्या सुंदर वड्या, ती घरी गेली की आम्ही तिचा डबा बघायचो वड्या आणल्या का, त्यातल्या जास्तीत जास्त वड्या मी खायची बरं का. आणि त्यानंतर उजूच्या ताईकडे जाणं, ताई इथं होती अभियंता कॉलनीला, तिथं जायचो, तिथं जमायचो. सीमाच्या ताईकडे जायचो, गौरीला वगैरे भेटायचो. म्हणजे बरेचसेच आठवणी आहेत. एकदा रंजूच्या रूमवर केलेली खिचडी, सायकलने तिथे गेलो, म्हणजे एकंदरीत जो एन्जॉय आपण केला. त्यानंतर आरजी पडवते सर आपले प्राचार्य, ते आपल्याला नेहमी म्हणायचे की तुम्ही अंतर ठेवा, अंतर ठेवा. हे वाक्य मला आजही आठवतं. आणि ते अंतर नाहीसं करून आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. सर्वांनी खूप मोठी भरारी घेतलेली आहे. खूप खूप आनंद वाटला सर. खरं सांगू का, कोरोनात माझे वडील गेले तेव्हा सीमा, श्वेता मला भेटायला आले, भेट झाली. पण त्यानंतर मात्र माझं अकोल्यात येणं असं झालं की वन डे यायचं आणि जायचं. आज सुद्धा सर मी आता महाराष्ट्राने 11 वाजता आले, रात्रीच्या गाडीचं रिझर्वेशन आहे, जस्ट रात्री जाणार आहे. तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आजचा हा क्षण मला मिळाला आणि खरोखरच खूप आनंद वाटला सर. 2 ओळी सांगते की चांद को भी गुरूर है कि उसके पास नूर है, चांद को भी गुरूर है कि उसके पास नूर है, मगर हम भी खुश नसीब है कि हमारे पास इतने अच्छे दोस्त है, इतने अच्छे दोस्त है. धन्यवाद सर, बोलण्याची संधी दिली. धन्यवाद मॅडम. मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी नम्रता फाडकर मॅडम विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि भूतपूर्व स्वागत करावं. मॅडमनी म्हटल्याप्रमाणे 1-2 वेळी मला पण आठवलंय की जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. जे आपली सर्व मित्रमंडळी आहे, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवळत राहील. कितीही दूर जरी गेली तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्याही राहील. धन्यवाद. यानंतर संदीप सुदेव लोखंडे सरांना विनंती करतो. आमंत्रण द्यायचं राहून गेलं होतं की नाशिकला जर तुम्ही कोणत्याही कारणाने आले, खास कारण काढून या असं काही नाही, सगळ्यांचं वेलकम आहे. कधीही माझ्या घरी या. आणि माझं घर काही खूप लांब वगैरे असं नाहीये, स्टेशन पासून बस स्टँड पासून अगदी जवळ आहे. कॉल करा आणि नक्की या. नमस्कार, माझं नाव सांगायची काही गरज वाटत नाही. काहींच्या स्मरणात आहो, काहींच्या लक्षात आहो, काहींच्या डोक्यात आहो. तरी नाव सांगतो. माझं नाव संदीप सुखदेव लोखंडे, प्रॉपर राहणार वाडेगाव. नोकरीला मी